आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय हिरवागार पराठा। त्याच्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि भरपूर पालक घेतोय। पालकचे 2 तुकडे करून टाकायचे। आता या पालक सोबत आपण 1 टोमॅटो घालूयात। पालकचा जो उग्र वास असतो तो टोमॅटोने कमी होतो आणि थोडीशी मूग डाळ जी आपण भिजत घातली होती आणि 1 हिरवी मिरची सोबत थोडंसं पाणी घालायचे आणि हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचे, बारीक फिरवून घ्यायचं। आता एक मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। आपल्याला आता याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूयात। आता याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते। आपण याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि मीठ घातलंय चवीनुसार। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सॉफ्ट असा डो आपल्याला तयार करायचा आहे। पातळ असं पीठ घट्ट करायचं नाही, जेणेकरून आपल्याला पराठा हळूवारपणे अलगद लाटता येईल असा। 15 मिनिटांनंतर एक गोळा घेतलाय, पुरीसारखा लाटून घ्यायचा आणि त्याला आपण तेल लावून घेऊयात। तेल लावल्यानंतर वरून सुकं पीठ भुरभुरायचं, त्याला फोल्ड करून घेऊयात। अर्धा दुमडून घ्यायचा सुकं पीठ लावून आणि पुन्हा थोडंसं तेल लावायचं। आपण जी 4 पदरी चपाती पोळी करतो तसाच हा पराठा करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवा तर तुम्ही या ट्रायंगल शेपमध्ये, त्रिकोणी शेपमध्येच लाटू शकता, चौकोनी शेपमध्ये लाटू शकता, गोल शेपमध्ये। तर मी इथे आता या ट्रायंगलला गोल करणार आहे। जेवढा तुम्हाला पातळ जाड पराठा लाटायचा आहे तसा तुम्ही लाटू शकता। आपण पीठ एवढं पातळ मळून घेतलेलं आहे की सहज पराठा लाटता येतोय। खूप पातळ पीठ झाल्यामुळे थोडंसं सुकं पीठ जास्त लावायला लागलेलं आहे। तर गोल मी त्याला लाटून घेते। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही त्याला लाटून घेऊ शकता। आता आपण इथे पराठा लाटून घेतोय तोपर्यंत बाजूला गॅसवरती आपण मंद आचेवरती तवा ठेवलेला आहे आणि पराठा लाटताना शक्यतो कडा जाड ठेवायच्या नाहीत। मी भरपूर पातळ लाटून घेतलेला आहे। पराठा तसा जाडच असतो, पण मला जेवढा लाटता येईल तेवढा मी त्याला लाटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय एकदम पातळ मी त्याला लाटून घेतलेला आहे। तर चला, आपला पराठा तयार झालेला आहे। मस्त एकदम हिरवागार दिसतोय आणि हा पराठा मंद आचेवरती शेकून घ्यायचा, कारण आपण पालक उकडून घेतलेला नाही किंवा गरम पाण्यात देखील घातलेला नाही। तर मंद आचेवरती खरपूस त्याला भाजून घ्यायचा, कारण पालक आपण कच्चाच वापरलेला आहे। तर मंद आचेवरती आपल्याला तेल लावून हा पराठा भाजून घ्यायचा। तुम्ही तूप, बटर लावू शकता, पण पराठा तेलावरच भाजायचा आणि खायला घ्याल त्यावेळेस त्याला तूप लावून घ्यायचा, बटर लावून घ्यायचं। कारण काय होतं, तव्यावरच जर तुम्ही तेल, तूप लावलं तर त्याचा धूर होऊन ते उडून जातं। तर मी इथे हा पराठा मंद आचेवरती दोन्ही साईडने तेल लावून चांगला खरपूस भाजून घेणार आहे। मंद आचेवरच भाजायचा आहे, कारण जो आपण कच्चा पालक मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता त्याचा उग्रपणा निघून गेला पाहिजे आणि पालक चांगला शिजला पाहिजे। मस्त असा क्रिस्पी हा पराठा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा मंद आचेवरती। थोडासा वेळ लागेल, पण चवीला अतिशय उत्तम लागतो। हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी बनवला तर पोटभरीचा असा नाश्ता होऊ शकतो। मुलं पालक खात नाहीत, मुलांना असा पराठा तुम्ही करून दिला तर मुलं आवडीने खातील। या पराठ्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मुलांना चीज भरून देखील देऊ शकता, चीज घालून देखील लाटू शकता। जिथे आपण सुकं पीठ लावलं त्यावेळेस चीज किसून घालायचं आणि पराठा लाटून घ्यायचा। मुलं स्कूल टिफिनमध्ये दिला तर आवडीने खातील आणि असा पराठा साधा सोपा देखील खूप छान लागतो। दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत देखील हा पराठा तुम्ही खाऊ शकता। तर मस्त असा आपला पालक पराठा तयार झालेला आहे। आतमध्येपर्यंत छान असा मस्त शिजलेला आहे। जो आपण कच्चा पालक मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तो देखील छान शिजलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।